नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे आणि आपण पाहत आहात न्यूज डंका. मला सांगा, शाळा म्हणजे काय हो? शाळा म्हणजे विद्येचे पवित्र मंदिर, जिथे आपली मुले घडतात, जिथे या देशाचे भविष्य आकारला येते आणि जिथे अत्यंत शिस्त, नियम आणि कायद्याचे राज्य असते. पण आजकाल आपल्या शिक्षण व्यवस्थेत आणि सार्वजनिक संस्थांमध्ये चाललंय काय? ज्याला वाटेल तो येतोय आणि काय वाटेल तो तमाशा करतोय. कोणीही ऐरागारा उठतो, स्वतःच्या सोबतीला 50 वराडी आणि 4-5 कॅमेरामॅन घेतो आणि आओ जाओ घर तुम्हारा सारखा सरळ शाळांच्या आवारात घुसतो. अहो विचार करा जरा, हा नक्की कोण आहे? हा कोणी अधिकृत सरकारी अधिकारी आहे का? कोणी याची अधिकृत नेमणूक केली आहे का? हा काय राज्याचा शिक्षण मंत्री लागून गेलाय की शाळांचा स्वयंघोषित बॉस, मालक आणि निरीक्षक बनून बिनधास्त फिरतोय? जिथे तिथे जायचे, नाक खुपसायचे आणि आपली टिकली लावून टिमकी वाजवायची. एवढाच धंदा उरलाय का यांचा? आम्ही बोलतोय अभिजित दिपके आणि त्याच्या तथाकथित कॉक्रोच जनता पार्टीबद्दल. स्वतःला अमेरिकेत शिकणारा म्हणवायचे आणि इथे भारतात येऊन शाळांमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करायची. अहो, मी ज्या शाळेत शिकलो ना, जिथे लहानाचा मोठा झालो, तिथेही आज मी गेलो ना, तरी सुरक्षेच्या कारणास्तव मला शाळेच्या वेळेत सहजासहजी प्रवेश दिला जात नाही. आणि कायद्याने, नियमाने ते पूर्णपणे बरोबरी आहे. अहो, स्वतःच्या पोटच्या पाल्याला सोडायला येणाऱ्या पालकांना सुद्धा शाळेच्या वेळेत आवारात प्रवेश करण्याची परवानगी नसते. याची मुळात कोणती संघटना नाही, कोणता पक्ष नाही, कोणती नोंदणी नाही. हा कोणत्याही जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांशी थेट फोनवर बोलतो आणि ते अधिकारी पण त्याला का उत्तर देतात हेच कळत नाही. याच्या सोबतीला असणारे उन्हाळ लोक तिथे व्हिडिओ काढून परिस्थिती अधिक चिघळवतात. हा त्या शाळेचा माजी विद्यार्थी नाही की हा शाळा व्यवस्थापनाचा किंवा माजी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी नाही. मग कोणत्या अधिकारात तो तिथे जातो? शाळेचे गरीब शिक्षक 50 जणांचा हा सगळा जमा बघून आणि याची आज मीडियामध्ये चर्चा असल्यामुळे गप्प राहतात, दबून राहतात आणि त्यामुळेच ही लोक अधिक सुकावत आहेत. हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, पण काळ सुकावता कामा नये. पण या दिपकेला शाळेच्या आवारात घुसून गोंधळ घालण्याची, शाळांची ऑडिट, तपासणी किंवा सर्वेक्षण करण्याची परवानगी नेमकी दिली कोणी? तो कोणत्या अधिकाराने सर्व करत आहे? हा एखाद्या शाळेत कॉम्प्युटर कसा काय देऊ शकतो? त्याची परवानगी कोणी दिली? बेंचेस, शौचालय वगैरे हा कसा जाऊन बघतो? कुणी परवानगी दिली? शिक्षकांना जाब कसा का विचारतो? की हा केवळ स्वतःचा बालहट्ट पुरवण्यासाठी, आपली पोळी भाजण्यासाठी आणि आपलं घाणेरडं राजकारण पुढे नेण्यासाठी चालवलेला खेळ आहे. आज राजकारणासाठी कोणताही खरा मुद्दा शिल्लक राहिला नसल्यामुळे काहीतरी ओढताण करायची, शाळेत जायचे आणि नौटंकी करायची, एवढाच याचा धंदा उरलाय. इथे थेट प्रश्न उपस्थित होतोय राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांना. भुसे साहेब, आपण महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहात. मग अभिजित दिप्पे नावाचा माणूस कुठल्याही शाळेत जाऊन कोणाच्याही परवानगीशिवाय शाळांची जी काही तपासणी करत सुटलाय, त्याला महाराष्ट्र शासनाने किंवा शिक्षण मंडळाने कोणती परवानगी दिली आहे का? याची आपण काही अधिकृत चौकशी करणार आहात की या सगळ्या बेकायदेशीर प्रकाराला तुमची मूकसंमती आहे? नक्की महाराष्ट्रात चाललंय काय? शाळांमध्ये फिरून पाहणी करायला तिथल्या कर्मचाऱ्यांशी आणि शिक्षकांशी उद्धट पद्धतीने वागण्याचा अधिकार या पठ्ठ्याला दिला कोणी? बरं, सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न तर हा आहे की हा माणूस हे सगळं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करतोय हे ठाऊक असतानाही शाळेतील बिचारे कर्मचारी आणि शिक्षक त्याच्याशी एवढ्या नम्रतेने आणि सौजन्याने का वागत आहेत? कारण ते घाबरले आहेत. त्यांच्यावर मानसिक दबाव आणला जातोय. शाळेत लहान मुलं मुली असतात. पालकांनी अत्यंत विश्वासाने आणि आपल्या काळजाच्या तुकड्यांना तिथे शिक्षणासाठी पाठवलेले असते. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय? उद्या कोणी उठावे आणि अशा प्रकारे विना परवानगी थेट शाळेच्या आवारात आणि वर्गात घुसावे. वर्ग सुरू असताना मुलांच्या शिक्षणात अडथळा आणत 50 जणांची फौज सोबत घेऊन जायचे. जसे काय स्वतःचे लग्नच आहे अशा आविर्भावात 50 वराडे घेऊन फिरायचे. बरं, त्यात गावगांना कुणी शाळेत दिपकेसोबत घुसतो जे स्वतः कधी शाळेत गेले नाहीत. ते आज दिपकेच्या आड शाळेत सुधारणा करायला आलेत आणि लग्नात जसे फोटो काढायला कॅमेरामॅन लागतात तसे चॅनलवाले आणि कॅमेरामॅन सोबतीला घ्यायचे. हा काय बालिशपणा आणि वायदपणा आहे? काही शिस्त, पद्धत आणि नियम आहेत की नाही की जिथे वाटेल तिथे जावे आणि आपला तमाशा करून यावा, अशीच याची संस्कृती आहे का? या माणसाच्या अज्ञानाची कमाल तर पहा. अहो, हा म्हणे शिकतोय अमेरिकेत आणि शाळा कुठल्या फिरतोय, कधी आणि कोणत्याही वेळेत जातोय. एकदा तर हा भाऊ म्हणे रात्रीच्या वेळी शाळेत गेला आणि तिथे जाऊन विचारतोय मुले कुठे आहेत. म्हणजे ज्या माणसाला शाळा कधी सुरू होते, कधी सुटते आणि रात्री शाळा बंद असते हे साधे शालेय गणितही माहीत नाही. जो माणूस म्हणे आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवायला निघालाय, का विनोद आहे ना? बघा, आमचे स्पष्ट मत आहे, शाळेत सुधारणा झाल्या पाहिजेत. शिक्षण पद्धतीत
सकारात्मक बदल झाले पाहिजेत. याला आमचा किंवा या देशातील कोणत्याही नागरिकाचा विरोध नाहीये. सुधारणा होणे गरजेचं आहे, पण ते बदल नियमाने, योग्य प्रक्रियेने आणि कायद्याच्या चौकटीत राहून झाले पाहिजेत. नाहीतर उद्या कोणी ऐरागारा उठेल, शाळेत घुसेल, शिक्षकांना सूचना कर सुटेल किंवा काही उपद्व्याप करायला धजेल. इथे शाळेचे प्रशासन आणि व्यवस्थापन कुठे झोपले आहेत? अशा अनधिकृत व्यक्तीला शाळेच्या आवारात प्रवेश दिलाच कसा जातो? कायद्यानुसार मुख्याध्यापकांनी आणि शाळा प्रशासनाने लेखी परवानगी दिली नसेल तर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला अगदी गणवेशातील पोलिसांनाही शाळेच्या परिसरात आणि आवारात थेट प्रवेश करण्याचा अधिकार नसतो. मग या दिपकेला शाळांची पाहणी आणि तपासणी करण्याचा अधिकार नेमका कोणी दिला? तो कोणत्या संवैधानिक पदावरून ही तपासणी करत आहे? जिल्हाधिकारी, स्थानिक खासदार, आमदार आणि पोलीस प्रशासनाने या बेकायदेशीर आणि अनधिकृत हस्तक्षेपाची तातडीने कडक दखल घेतलीच पाहिजे. या सीजेपीच्या लोकांचा हेतू शिक्षण सुधारण्याचा आहे की देशात अराजकता माजवण्याचा आहे? हे फक्त शाळांची पाहणी करायला जात नाहीत, तर तिथे जाऊन भाबड्या विद्यार्थ्यांना भडकवण्याचे, चिथावणी देण्याची आणि शाळांमधील शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचे काम करतायत. मध्य प्रदेशमधील धर्नावदा येथील घटना याचे जिवंत उदाहरण आहे. धर्नावदा येथे शालेय विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने विरोध प्रदर्शन करत होते. यावेळी शाळेचे प्राचार्य अत्यंत संयमाने आणि शांततेने विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यांच्या मागण्या ऐकून घेत होते आणि योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देऊन आंदोलन समाप्त करण्याचे आवाहन करत होते. सर्व काही अतिशय शांततेत आणि मार्ग काढण्याच्या दिशेने सुरू होते. पण दरम्यान तिथे सीजेपीचे काही कार्यकर्ते टपकले. त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी आंदोलनाला चिथावणी देऊन विद्यार्थ्यांना आंदोलन चालूच ठेवण्यासाठी भडकवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने प्राचार्यांनी वेळीच प्रसंगावधान राखून त्या सीजेपी कार्यकर्त्यांना चांगलेच खडसावले आणि शाळेच्या परिसरातून थेट हाकलून दिले. या घटनेनंतर आता सर्व स्तरातून हीच मागणी होत आहे की सरकारी किंवा खाजगी शाळांच्या परिसरात सीजेपी कार्यकर्त्यांसह कोणत्याही बाहेरील अनधिकृत व्यक्तींना विनापरवानगी प्रवेश देऊच नये. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर किंवा शालेय वातावरणावर अनुचित प्रभाव पडणार नाही यासाठी प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणी करावी पाहिजे. यावरून काय सिद्ध होते? सीजेपी म्हणजे विद्यार्थ्यांना भडकावून देशात अराजकता पसरवणे आणि आपल्या देशाला बदनाम करणे, हळूहळू राजकारणात प्रवेश करणे हा त्यांचा खरा छुपा अजेंडा आहे. विद्यार्थी तर फक्त एक वापरण्याचा बहाणा आहे. बिनपगारी फुल अधिकारी अशी सध्या भाऊंची नौटंकी चालली आहे. प्रत्येक सरकारी किंवा खाजगी संस्थेत जाऊन स्वतःच्या मर्जीने तपासणी करण्याचा अधिकार कोणत्याही साध्या नागरिकाला किंवा राजकीय पक्षाला नसतो. तो खासदार नाही, आमदार नाही, मंत्री नाही किंवा कोणताही प्रशासकीय अधिकारी नाही. मग हा कोणत्या तोंडाने सरकारी शाळांमध्ये जाऊन अशा बेकायदेशीर तपासण्या करत आहे? हा केवळ एक नवीन केजरीवाल बनण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. हा सगळा प्रकार केवळ नाटक, तमाशा आणि सोशल मीडियावर फुकटची प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुरू आहे. अहो, स्वतःची प्रसिद्धी करण्याऐवजी प्रत्यक्ष शिक्षण व्यवस्थेसाठी काहीतरी काम करून दाखवा. जर खरोखरच शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करायची प्रामाणिक इच्छा असेल तर कॅमेऱ्यासमोर नौटंकी आणि ड्रामा करण्याऐवजी एखादी शाळा दत्तक घ्या. तिथे स्वतःच्या कष्टाने काम करून दाखवा आणि बदल घडवून आणा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा राजकीय स्टंट फक्त विशिष्ट राज्यांमध्येच का? हा फक्त भाजपशासित राज्यांमधील शाळांनाच का लक्ष करतो? काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हा का जात नाही? झारखंड, पंजाब आणि कर्नाटकातील शाळांमध्ये जाऊन अशाच प्रकारे रात्री अपरात्री तपासणी करण्याचे धाडस त्याने दाखवून द्यावे. पण ते त्या कधीच जाणार नाही, कारण हा पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असलेला उपक्रम आणि निव्वळ प्रसिद्धीचा हव्यास आहे. अरे अभिजित दिपके, जरा शहाणा हो. शाळा म्हणजे काय तुमची खाजगी मालमत्ता किंवा मालकी हक्क आहे का? की 50 भराडी घेऊन कधी उठून घुसाल आणि स्वतःला शिक्षण क्षेत्राचा देव माणूस समजा? शिक्षकांना घाबरवून निष्पाप मुलांच्या पाठीवर स्वतःच्या प्रसिद्धीची आणि राजकारणाची पोळी भाजणारे हे बिनपगारी फुल अधिकारी म्हणजे शिक्षण व्यवस्थेला लागणारी कीड आहे. स्वतःला अमेरिकेत विद्वान समजताना मग जरा इथल्या कायद्याची आणि शिस्तीची पुस्तके उघडून बघा. कुठल्याही अधिकाराशिवाय, कुठल्याही शासकीय परवानगीशिवाय शाळांमध्ये बेकायदेशीरपणे घुसून शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना वेठीत धरणे हा सरळ सरळ गुन्हा आहे. आणि चॅनेलवाल्यांनो, जरा तरी भान ठेवा. अशा प्रसिद्धीच्या भुकेल्या नाटकी लोकांचे कॅमेरामॅन बनून शाळांमध्ये गोंधळ घालण्याला प्रसिद्धी देणे पूर्णपणे बंद करा. शाळा ही ज्ञानाची, शिस्तीची आणि पवित्रतेची जागा आहे. तिथे तुमचा हा राजकीय तमाशा, चिखलफेक आणि नौटंकी बिलकुल सहन केली जाणार नाही. स्वतःला बॉस समजून जिथे तिथे नाक खुपसणाऱ्या या दिपकेचा आणि त्याच्या कॉक्रोच जनता पार्टीचा माज उतरवण्याची वेळ आता आली आहे. या अनधिकृत हस्तक्षेपाची योग्य जागा ही शाळा नव्हे तर थेट पोलीस कोठडी आहे. तुम्हाला काय वाटते? अशा प्रकारे विनापरवानगी शाळांमध्ये घुसून नौटंकी करणाऱ्यांवर आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे का? तुमची मते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.
जास्तीत जास्त शेअर करा. न्यूज डंकाला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत होतात न्यूज डंका. धन्यवाद.